उद्योगपती सुशील केडी यांनी अखेर माफी मागितली आहे। मराठी बोलणार नसल्याचं विधान करत केडी यांनी राज ठाकरे यांना डिवचलं होतं। विजय मेळाव्याच्या काही क्षणाआधी मनसैनिकांनी केडी यांच्या कार्यालयाबाहेर नारळ फेक करून पुढच्या संघर्षाची चुणूक दाखवली होती। मनसेच्या दणक्यानंतर लगेचच केडी यांनी बिनशर्त माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करून घे असं राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडी यांच्या ऑफिसवर अशी नारळ फेक झाली। मराठीचा विजय मेळावा सुरू होण्यासाठी अवघी काही मिनिटं असताना मनसैनिकांनी केडी यांच्या वरळीतल्या ऑफिसवर गनिमी काव्यानं नारळ फेक केली। आतापर्यंत तुम्ही दगडफेकीच्या घटना पाहिल्या असतील, पण यावेळी मनसैनिकांनी केडी यांच्या ऑफिसवर चक्क नारळांचा मारा केलाय। मनसैनिकांनी अतिशय बेसावध क्षणी नेम साधल्यानं बंदोबस्तावरच्या पोलिसांची ही तारांबळ उडाली। महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेनं या नारळ फेकीची जबाबदारी घेतली आहे। सुशील केडी यांचं कार्यालय हे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फोडलं। मी माथाडी नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचा अध्यक्ष आहे। माझ्या पदाधिकाऱ्यांनी ते कार्यालय फोडलं, त्याचा मला अभिमान आहे। कारण का केडी यांनी मराठीच्या भाषेला नक लावायला सुरुवात केली होती। सन्माननीय राजसाहेबांना आव्हान द्यायचा प्रयत्न केला होता आणि या केडिया नावाचे भिडिया जर महाराष्ट्रात येऊन 35-35 वर्ष महाराष्ट्रातून पैसे कमवत असतील पण मराठी येत नसेल तर त्या लोकांना चोप हात दिलाच पाहिजे। उद्धव ठाकरेंनी केडिया यांनी राज ठाकरेंना दिलेल्या आव्हानाचा समाचार घेतला। केडी यांचा उल्लेख खास ठाकरे स्टाईलनं करण्यास ते विसरले नाही। महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले, ती गुंडगिरी नाही होत। पण आता कोणतरी एक तो भेडिया काय भेडिया असतं त्याचं नाव, ही यांची सगळी पिलावळ आहे। तोडा फोडा आणि राज्य करा। दुसरीकडे मनसैनिकांच्या गनिमी काव्यानं चकित झालेल्या आणि घाबरलेल्या सुशील केडी यांनी जाहीर माफी मागितली। सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी आपण आपले शब्द मागे घेत असल्याचं केडी यांनी म्हटलंय। एवढंच नाही तर राज ठाकरेंना सोशल मीडियावर टॅग करत माफी देखील मागितली। अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है। मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करें और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे, तो मैं आपका आभारी रहूंगा। सुशील केडी या मराठी शिकणार नाही असं सांगत होते, पण ऑफिसवर 4 नारळाचे फटके पडल्यानंतर त्यात सुशील केडी यांचा सूर बदललाय। पुढच्या काळात फाडफाड मराठी बोलायला शिकेन असंही केडिया यांनी म्हटलेलं आहे। केडियाच्या निमित्तानं मनसेनं मराठी विरोधकांना अगदी खणखणीत संदेश दिलाय। त्यामुळे केडियांसारखी हिम्मत या पुढच्या काळात कोणीही करण्यास सहजासहजी धजावणार नाही। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।